विधानसभा निवडणूक झालेली आहे। तुम्ही तुमच्या आवडत्या नेत्याला मत दिलेलं आहे। आता वेळ आहे निकालाची, विधानसभेच्या आणि नेत्यांच्या सुद्धा। मतदान तुम्ही केलेलं आहे, निकाल आमच्या हाती आलेला आहे। काय निकाल आहे? मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि यामध्ये कोण असेल, कसं असेल, सगळं सांगणार आहोत। व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे, सो स्टे कनेक्टेड। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। निवडणुकीच्या निमित्तानं दौरे, भाषणं, मतदारांच्या गाठी भेटी, आरोप प्रत्यारोप हे सगळं वादळ आता शांत झालेलं आहे। वेळ आहे निकालाची। पण हे सरकार कसं असेल याची क्युरिओसिटी तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आहे। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात उभे होते, पण 2019ला माहिती आहे ना काय झालं होतं? सगळं कसं अनएक्सपेक्टेड। आताही तसंच झालेलं आहे। ना महायुती ना महाविकास आघाडी, हे आहे महाप्रगती सरकार। महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही जातीवर नाही, कोणत्याही धर्मावर नाही, तर केवळ आणि केवळ प्रगतीवर चालणारं हे सरकार आलेलं आहे। या सरकारमध्ये कोण कोण आहेत डिटेल सांगणार आहोत। पर्यावरण मंत्री। मुंबई हे देशातलं एक प्रदूषित शहर आहे, पण हा सुद्धा इतिहास होणार आहे, कारण पर्यावरणाचं रक्षण करण्याचा विडा उचललेला नेता तुम्हाला मिळालाय। कोण बरं? द वन अँड ओनली आदित्य ठाकरे। मेट्रोच्या कामांना विरोध, आरे कारशेडला विरोध, रिफायनरींना विरोध आणि माहीत नाही किती विकास कामांना त्यांचा विरोध असेल। विकास कामांना विरोध असला तरी पर्यावरण रक्षणाचं काम मात्र ते चोखपणे करतायत। ध्रुव राठीने दिलेला पर्यावरण रक्षणाचा विडा तर त्यांनी उचललाय आणि ही दिशा तर त्यांच्या आवडीची आहे, हे सांगण्याची गरज नाहीये। त्यामुळे त्यावर चालणारे आदित्य पर्यावरण मंत्रालय तर ते नक्कीच सक्षमपणे सांभाळू शकतील। अल्पसंख्याक मंत्री। कराबर अंदाज, मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या एका नेत्याला अल्पसंख्याकांचा खूप जास्तच कळवळा आलाय। कोण? बरोबर ओळखलं, म्हणजे तुम्हाला विचार करायची सुद्धा गरज नाहीये। असे हे जनाब उद्धव ठाकरे। चांगलं चाललंय काम। अजून एका खात्याचं मंत्रिपद त्यांना दिलं जातंय, गृहनिर्माण मंत्रालय। एकानंतर एक स्वतःची घरं कशी बांधायची याचं त्यांना उत्तम ज्ञान आहे। त्यामुळे त्यांच्या इतका एलिजिबल मिनिस्टर या खात्यासाठी दुसरा कुणी असूच शकत नाही। आणखी कोणतं खातं ते चांगलं सांभाळू शकतील? कमेंट करून नक्की सांगा। सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मराठी शाळांची अवस्था कधी चांगली होणार माहीत नाही, पण ह्यावर आवाज तर उठवायला हवाच। कोणी नाही पण किमान राज ठाकरे तरी तो आवाज उठवतायत। हे एक चांगलं काम करताना काही जण त्यांच्यावर टीका करतात। तुमची मुलं कुठं मराठी माध्यमात शिकलीत? अहो, पण किमान ते आवाज तरी उठवतायत। बाकीच्यांना तर काहीच पडली नाहीये। फक्त एक प्रॉब्लेम आहे, इंग्लिश मीडियमच्या शाळांच्या फीज प्रचंड वाढल्यात। मध्यमवर्गीयांच्या कक्षेच्या ते बाहेर गेलेत। त्यावर थोडं काम करा म्हणजे झालं। कृषी मंत्री। सध्या शेतकरी हैराण झालाय। लेटेस्ट मुद्दा आहे सोयाबीनचा। बाकीचेही मुद्दे आहेतच, पण शेतकऱ्यांचे खरे प्रश्न जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना गरजेच्या असतात। पण आपण काय करतो? बांधावर जातो आणि चिखलानं पाय माखले म्हणून शेतकऱ्यांकडूनच पाय धुवून घेतो। आठवते की नाही काही? नाही। गमतीचा भाग सोडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खरे लढणारे नेता म्हणजे नाना पटोले। बरेच जण विशेषतः शहरी भागात त्यांना ओळखत नाहीत, याचं वाईट वाटलं। आम्हाला खात्री आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नक्कीच चांगलं काम करतील। आणखी एक खातं ते डिझर्व करतात, आपत्ती व्यवस्थापनाचं। लोकसभा सोडली तर मागच्या काही वर्षांमध्ये काँग्रेसची अवस्था फारच बिकट झाली आहे। या अशा कंडिशनमधून पक्षाला बाहेर काढण्याचा किमान प्रयत्न तरी ते करतायत। त्यामुळे हे खातं त्यांना मिळायलाच हवं। पर्यटन मंत्री। मुंबईतले समुद्र किनारे म्हणजेच बीच आता स्वच्छ राहणार आहेत, कारण तुम्हाला बीच साफ करणारा नेताच मिळालाय, आणि ते म्हणजे अमित ठाकरे। समुद्र किनाऱ्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे, त्यांच्याच तोंडून ऐका। आज तुमच्यासमोर माझ्या मनाच्या फार जवळचा मुद्दा घेऊन येतो।
ते म्हणजे आपले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुरक्षित करणे. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे 720 किलोमीटर लांबी असलेल्या समुद्रकिनाऱ्याची आपण निगा राखण्यात कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं. एवढंच नाही, आपल्या राज्यात गड किल्ले, समुद्र किनारे, प्राणी संग्रहालय अशा कितीतरी गोष्टी आहेत, पण पर्यटकांना आकर्षित करणारं असं धोरण नाहीये. त्यावर काम करणारा एक नवा चेहरा समोर येतोय, अमित ठाकरेच्या रूपाने. SRA. मुंबईसारख्या महानगरात अनधिकृत घरांचा SRAचा मोठा प्रश्न आहे. झोपडपट्ट्यांमधील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी सरकारने SRA म्हणजेच स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी स्थापन केली. पण हे सगळं काम वाटतं तितकं सोपं आहे का? झोपडपट्ट्यांमध्ये अनेक वेळा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घुसण्याचे चान्सेस असतात. सरकारकडून फुकट घरं बळकावणारी असतात. अशांना हँडल करायला कोणी नको का? तिथं नाव समोर येतं नवाब मलिक यांचं. मुंबईत अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. त्यांच्या SRA साठी नवाब मलिक हेच सक्षम दिसून येतात. महिला आणि बाल विकास. काय सध्या गाजावाजा सुरू आहे लाडक्या बहीण योजनेचा. पण ही योजना कुणी आणली आहे? अहो, आपले दादा. हां, लोकसभेत आपल्या बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला, त्याचा पश्चाताप झाला असेल आणि त्यातून मग लाडक्या बहिणींच्या योजनेची कल्पना आली असेल. त्यामुळे आपली सोडून राज्यातल्या सर्व बहिणींना त्यांनी खुश केलंय. तर आपल्या पुतण्यासमोर त्यांनी लढायचं देखील ठरवलंय. जिंकला तरी फायदा आणि हरला तर अनुभव. विकास तर होणारच आहे. त्यामुळे एकच वादा, अजितदादा. ऊर्जा मंत्री, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग या खात्याला तर चपखल बसणारा आपल्याकडे एक माणूस आहे. कोणतंही मोठं काम करायचं असेल ना तर त्याला खूप एनर्जी लागते. एखाद्या माणसाला आपल्याकडे वळवणं अवघड असतं. इथे या माणसानं 40 लोकांना आपल्यासोबत यायला भाग पाडलं आणि टिकवून ठेवलं. या सगळ्यांचा एक अख्खा पक्ष परत उभारला. त्या पक्षाचं वेल मॅनेजमेंट म्हणजे एंटरप्रेनरशिपच. हे एक स्किलच आहे जे एकनाथ शिंदेमध्ये आहे. राज्यपाल. मंत्रिमंडळ तर झालं, पण आता यांना शपथ कोण देणार? कोणी बरं? राज्यातलं असं व्यक्तिमत्व जे अनुभवी आहे, ज्यांच्या अनुभवाचा विरोधी पक्षही आदर करतात. कारण राज्यपाल पदाचा एक मान आहे. तिथं बसणारी व्यक्तीही त्याच उंचीची असावी लागते. ती उंची असलेला राज्यातला नेता म्हणजे शरद पवार. त्यांनी आतापर्यंत अनेक सरकारं पाहिली, कारण ते मंत्रिमंडळात होते. आता त्यांची सिनियरिटी पाहता या पदासाठी त्यांचं नाव तर घ्यावंच लागेल. मुख्यमंत्री. तुम्ही म्हणाल मंत्रिमंडळातल्यांची नावं तर सांगितली, पण ह्यांना सांभाळणार कोण? त्यासाठी एखादा सक्षम आणि सगळ्या पार्ट्या सांभाळू शकणारा असा नेता. शिवाय त्यांच्यासोबत काम करायला केवळ दुसऱ्या पक्षातून नेते येत नाही, तर अख्खा पक्षच घेऊन येतात. असा नेता कोण? तर त्याचं उत्तर एकच, देवेंद्र फडणवीस. एखाद्या राज्यात पक्ष टिकवणं, वाढवणं, पक्षातल्या नाराजांना समजावणं आणि एकूणच सर्व कारभार योग्य पद्धतीनं हाताळत राज्याला प्रगतीपथावर नेणं, तेही महाराष्ट्रासारख्या राज्यात म्हणजे तारेवरची कसरतच. त्यात हातखंडा आहे देवेंद्र फडणवीसांचा. वर्गात विविध तऱ्हेचे विद्यार्थी असतात, पण त्या सगळ्यांना सांभाळून घ्यायला शिक्षकही तसाच लागतो. हेच उदाहरण इथे लागू पडतं. स्पेशल बॅकवर्ड क्लास वेलफेअर. पद काहीही असो, मी कायम खुश. कविता ऐकून सगळ्यांचा होतो मूड फ्रेश. मंत्रिमंडळाचा मी आहे स्टार, माझं नाव ऐकून सगळे होतात गार. आठवलं का? नाही? अहो, नावातच आहे ना सगळं काही. मंत्रीपद मिळालं की खुश होणारे आपले रामदास आठवले. खरं तर आपल्या कवितांमधून शब्दभंडाराची प्रचिती देणाऱ्या आठवलेंना शिक्षण मंत्रीच करायला हवं. पण या खात्याचं वाटप आधीच झालंय, तिथे त्यांना नो चान्स. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मार्केटिंग मॅनेजमेंट. आपल्या कामाचं मार्केटिंग करणारा एकच चेहरा सध्या आपल्या महाराष्ट्रात आहे, मनोज जरांगे पाटील. आंदोलनं सगळीकडे होतात, पण राज्यच नाही, देशभर दखल घ्यायला भाग पाडणारे जरांगे पाटील हटकेच म्हणावे लागतील. प्रत्येक न्यूज चॅनलवर, डिजिटलवर आपला चेहरा दाखवायला भाग पाडणारे नेते, अशी त्यांची ओळख झाली आहे. यात क्लोज कॉम्पिटिशन होती संजय राऊत यांच्यासोबत, पण जिंकले मनोज जरांगे पाटील. त्यामुळे या खात्याला ते नक्कीच न्याय देतील, यात काही शंकाच नाही. तर हे आहे आपल्या महाप्रगती सरकारचं महामंत्रिमंडळ. निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात मूड हलका फुलका करण्यासाठी हा सटायरिकल विनोदी पद्धतीचा व्हिडिओ आम्ही बनवलाय. आक्रमक भाषणं,
द्वेष करणारी, राजकीय फटकेबाजी करणारी भाषणं ही तर आपण ऐकली. आता निकाल जो काही येईल तो सर्वांनाच स्वीकारायचा आहे. विजय कोणाचाही हो, राजकारण्यांनी एक आश्वासन दिलेलं आहेच आहे. कुठलं? विकासाचं. ते किती पूर्ण होतं हे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच समजणार आहेच. या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे ते देखील आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.